परिषद निवडणुकीत भाजप शिवसेनेचा विजय झालाय। विजयाचा आनंद आता साजरा करण्यात येतोय। वर्सोवा विधानसभेचे शिवसेना विभाग प्रमुख आणि नगरसेवक श्री राजू पेडणेकर यांच्या कार्यालयात हा संपूर्ण जल्लोष आता सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर महायुतीला घवघवीत यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। शिवसेनेचा स्ट्राइक रेट चांगला आहे। शिवसेना आणि धनुष्यबाण घराघरात पोहोचला। महायुतीला कौल दिल्याबद्दल जनतेचे आभार एकनाथ शिंदेंनी मानलेले आहेत। लोकांना काम करणारा नेता हवा असतो, जे घरी बसले त्यांना जनतेनं घरी बसवलं असाही टोला शिंदेंनी लगावला। मतदारांचं नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये धन्यवाद अभिनंदन करतो। लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो। कन्या निवडणुकीमध्ये जसं लोकसभेमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं, विधानसभेत देखील लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं, तसंच या नगर परिषदा नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये देखील अतिशय दैदिप्यमान असे यश या आपल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं। असंच यश येणाऱ्या पुढच्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील महायुतीला मिळेल अशा प्रकारचे एक संकेत या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे। तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची देखील प्रतिक्रिया समोर येते। महायुतीला कौल दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानलेले आहेत। महायुतीला 225 ठिकाणी यश मिळालं असल्याचं चव्हाण म्हणाले। महायुतीला जवळजवळ 225 ठिकाणी यश मिळालं। त्यामध्ये स्थानिक आघाड्या ज्या आहेत त्यांचंही प्रमाण हे जवळजवळ 20-25 पेक्षा जास्त ठिकाणी आहे। त्यामुळे महायुतीला दिलेला हा कौल आणि त्याबद्दल आभार मानावेत तेवढे कमी आहेत। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। अगदी काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद होणार आहे। आज नगर परिषद आणि नगरपंचायतींचा निकाल जाहीर झालेला आहे। महायुतीला घवघवीत असं यश या निकालात मिळालेलं आहे। आणि आता याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। टक्के लोकांनी आम्हाला मतदान दिलं। यावर कागदमध्ये जी युती झालेली आहे ती लोकांना पसंत पडली नाही आणि खऱ्या अर्थानं पुढे ज्या निवडणुका होणार त्याची चुनूक कागद शहरामध्ये दाखवून दिली। मुरगुडला हा विजय अपेक्षितच होता। उलट याच्यापेक्षा 21-0 होईल अशी आमची अपेक्षा होती। 4 ठिकाणी जरी आमचा पराभव झाला असला तरी का पराभव झाला याचं विश्लेषण आत्मपरीक्षण आम्ही करू। पण फार मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर तिथं झाला। नगराध्यक्षाला 2-2.5 हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळायला पाहिजे होतं, ते दुर्दैवाने मिळू शकलं नाही। आणि ह्या पैशाच्या प्रभावामध्ये जरी झाला असलं तर निश्चितपणे मुरगुडची जनता मोठ्या ताकदीने उभा राहिली। आणि मी आज मंत्री महोदयांना इथं भेटायला एवढ्यासाठी आलोय की उद्या येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्याचा पहिला गुलाल मुरगुडनं आणला आहे। आता पुढचा गुलाल सुद्धा या कार्यालयात चालू होईल। सकाळी विश्लेषक बोलताना असं म्हटले की संजय दादांना सोबत घेण्यासंदर्भातल्या चर्चा या निकालानंतर आम्ही करून वरिष्ठ पातळीवरती होईल। पुन्हा एकदा मला आता सध्या मुश्रीफांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, तर त्यांच्या विचारावर काही मी राजकारण करत नाही। भविष्यात तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का? त्यांच्याकडून काही त्यांचे मनाचे श्लोक मी कशाला बोलू त्याच्यावर? त्यांना कुणाला घ्यायचं आहे उद्या का मनात आलं की कुणाला घ्यायचं नाही ते स्वतः ठरवतील। मला त्यांच्याविषयी काय बोलायचं? तुम्हाला घ्यायची तयार आहे? घेऊन मरू दे तिकडं।